अन्न टिकवून ठेवणे हे आपल्या आरोग्यासाठी आणि अन्नाची नासाडी टाळण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आज आपण अन्न टिकवून ठेवण्याच्या 8 सोप्या पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत. मीठ आणि साखर वापरणे ही एक जुनी आणि प्रभावी पद्धत आहे, जी पदार्थांमधील पाणी काढून टाकून सूक्ष्मजंतूंची वाढ थांबवते. निर्जलीकरण म्हणजे अन्नपदार्थांमधून पाणी पूर्णपणे काढून टाकणे, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. व्हॅक्यूम किंगमध्ये हवा काढून टाकून अन्नपदार्थ सीलबंद केले जातात, ज्यामुळे ऑक्सिडेशन आणि सूक्ष्मजंतूंची वाढ कमी होते. कॅनिंगमध्ये अन्नपदार्थ हवाबंद डब्यांमध्ये उच्च तापमानावर प्रक्रिया करून सुरक्षित ठेवले जातात. रेफ्रिजरेशनमुळे कमी तापमानात सूक्ष्मजंतूंची वाढ मंदावते, ज्यामुळे अन्न ताजे राहते. पाश्चरायझेशनमध्ये द्रवपदार्थांना उच्च तापमानावर गरम करून थंड केले जाते, ज्यामुळे हानिकारक सूक्ष्मजंतू नष्ट होतात. व्हिनेगर किंवा ॲसिटिक ॲसिड वापरल्याने अन्नाची आम्लता वाढते आणि सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली जाते. बॉटलिंगमध्ये अन्नपदार्थ काचेच्या बाटल्यांमध्ये हवाबंद करून ठेवले जातात, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. या पद्धती वापरून तुम्ही तुमच्या घरातील अन्न सुरक्षित आणि ताजे ठेवू शकता. धन्यवाद.